वयातल्या मुली मी सांगत त्याच वयातल्या 5 मुली इकडे यायच्यात आणि ज्या वयातले मुलं सांगेल त्या वयातल्या मुलांनी इकडे यायचंय. आमच्या गमतीने त्यांच्याकडे मेणबत्ती देते, फक्त 2-2 मेणबत्त्या लावून पुन्हा आपण जायचंय. तिथून इकडे लावायच्या. त्याच्या 7 वर्षापासून तर 10 वर्षाच्या वयाच्या या भागात मुली या भागात होतं. त्या 5 मुलींनी या साईडला येऊन थांबायचं तिथं. आमच्या 2-3 बहिणीच्या मेणबत्ती 5 मुली आणि 10 वर्षापर्यंत जी मुलं आहेत आज आपण मुलांना संदेश तुम्हाला शेवटी चक्र महिलांना काय फक्त 5 मुली इकडे या. त्या सगळ्या भागात इकडे आणि मुलं इकडे मुलं जे असतील मुलं ते मुलं इकडून साईडला 10 वर्ष वयापर्यंत 15 वर्ष वयापर्यंत जेवढे मुलं आहेत मुलं पाठवा. कशी लावायचं एकदम छोटे चक्र नाही 15-15 वर्षाच्या मुलांनीच यायचं.
डोस का दाब में बता लकी नहीं डोस का दाब 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 डोस का दाब केस ओढ नको डोकं दाब हां हात दाब दाब गोळी घ्या कशात बुडून आहे की कुठं का कशाच आहे अरे काय सोयऱ्या कशाल काय बोल ना झालायस पाय दुआ हो हो पाय दो मग पाठ देऊ का रे पाठ ह्या भावलीला द्या की पाणी भावलीला पहिली वेळ काय कोण पाच ग्रामची सोन्याची अंगठी आणि धमदान आलेलं आहे ते स्वीकारण्यासाठी धममंचाकडे यावं अशी आपणास गजभाई परिवाराच्या वतीनं विनम्र कळकळीची विनंती आहे. बसा ना तुम्ही बसा सोडून द्या माईकचं काम संपलं आमचं काय नाही हो आम्ही या बसा पोपट राहील उडून जाईल दिलं दिलं म्हणायची बाई तुम्ही मोजा ना आम्ही सांगावं एक पाडण्याच्या आमच्या विचारात नाहीत ना नितीन झोप झाली का नाही व्यवस्थित तब्येत बरोबर नाही आल्यापासून तब्येत बरोबर नाही माझं गणपत काय की आयुष्यमान गणपत नागोराव गजभारे ड्रायव्हर साहेब यांना विनंती आहे कृपया आपण आजचे नियोजित वर आयुष्यमान नितीन यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं अशी आपणास विनंती. तुम्ही अंगठी दिल्यावर आमच्याकडे हार आहे आता ती काय देणार आम्ही कशाला हार द्यावा म्हणजे आम्ही मागितलंय नाही ना हार नाही आमचं करतो फोटो घ्या अलीकडे
अलीकडे या फोटो येतात इथे फोटो या समोर बाबा अंगठी नाही काढून घ्या म्हणून म्हणाला वाटल्यास खालचं बंडल दुसऱ्याला द्या मोजायला काय झालं दाजी खुशाल काय त्यांना विनंती आहे आपणास गजभारे परिवाराच्या वतीनं वस्त्ररूपी भेट आलेली आहे तरी आपण आपल्या कपडेरूपी भेटीचा स्वीकार करण्यासाठी धर्ममंचाकडे यावं अशी आपणास गजभारे परिवाराच्या वतीनं विनम्र कळकळीची विनंती आहे. याला विनंती आहे कृपया आपणास गजभारे परिवाराच्या वतीनं कपडेरूपी भेट आलेली आहे तरी आपण आपल्या कपडेरूपी भेटीचा स्वीकार करावा. यानंतर आजच्या नियोजित वरांचे काका व काकू आयुष्य माननीय चौत्राबाई विठ्ठल व्यवहारे यांना विनंती आहे कृपया आपणास गजभारे परिवाराच्या वतीनं कपडेरूपी भेट आलेली आहे तरी आपण आपल्या कपडेरूपी भेटीचा स्वीकार करावा असे आपणास गजभारे परिवाराच्या वतीनं विनम्र आग्रहाची विनंती आहे. यानंतर आजच्या नियोजित आजचे नियोजित धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे धर्मांतराची घोषणा केली आणि तो धर्मांतर घोषणेचा दिवस
आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी साजरा केला जात आहे. सावलीचा विंटा होऊ नये म्हणून, त्याची सावली जमिनीवर पडू नये म्हणून सकाळी आणि एक बार नांदडून आणलं हिला आणि वर्षाच्या पोरीला वाढदिवस होता वर्षाच्या पोरीचा. तर मग आता नाही पैसे काहीच नका. मग म्हणले तिचा झगा हिचा लय मोठा होता का झगा. तर झगा आणि ते कापणं दे म्हणजे मला ते दुसरं नाही पैसे देतो आता काहीच नाही. हिचं कापणं विनीचा झगा केला ते वर्षाच्या पोरीला आला झगा मोठा. मागली बापसी बोट आता ऐका सगळं देऊन ऐकत जा आता सगळं देऊन घेऊ मूत करून खेळते सत्याच्या पोरीवानी दिसाले मिटली. फक्त कलर नाही. साडी मावशी बाहेर आणली चांदी कमी महाग झाली का 850 रुपये तोळा झाले. बस क्या का सोयऱ्याला लाल सगळा त्या याच्यावर फोटो आता काढ नको. वंदना घ्या आधी वंदना घ्यायचं ना. वंदना बर्थडे व्हायला वंदना चालू आम्ही व्हिडिओ करालो. याच्या बापाला वाटला मी वरी बसतो सर बस बस खाली बस खाली कुठं सारांश सारांश घ्या बाय वंदना. खिशातला पैसा तिसरं आयुष्यातली वेळ श्रीराम नवमीचे सारे परिवार आणि माझा सिंग ऑफिसला आवाज कमी कर म्हणलं मी. केलं होता आवाज कोणी केला. बघवायचं बघ
बघा ते ना मामी ते खुर्ची देत काय माहिती की त्याचा केक ठेवायची हा नको नको राहू दे तिला उठ ए त्याच्या मेणबत्त्याला की आणले नाहीत कॅन्डल ते हार टाकायच्या हार टाक आणि मेणबत्त्या आणल्या नाही तिला पाठाय की दुसरा आणखी पाठ माहिती तिला पाड घे ते पाठ आणखी बाण हे पाड घे ओय बाजी उलटा शर्ट हे काढ ठेव नाही यार उलटा विषय मेणबत्ती लाव की रे कसा फुका
गोड आहे रे खाय खाय काय हा हा मग हा आता आवाजाकडेच फिरवाले मग हा इकडं बघ इकडं हम्म